बातमी आहे राजकीय गोटात खळबळ उडून देणारी, अर्थातच नारायण राणे यांच्या पक्ष संदर्भातली। काँग्रेस नेते नारायण राणेंच्या अहमदाबाद दौऱ्याची बातमी एबीपी माझावर झळकली आणि राणेंनी मुंबईत पोहोचताच पहिली प्रतिक्रिया दिली। खाजगी कामासाठी मी अहमदाबादला जाऊ शकत नाही का, असा प्रतिसवाल राणे यांनी विचारला। काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची अहमदाबादेत भेट घेतली। भेटीच्या केंद्रस्थानी नारायण राणेंचाच विषय असल्याची माहिती सूत्रांनी दिली, पण राणे यांनी अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नसल्याची माहितीही माझाच्या सूत्रांनी दिली। सुमारे तासभर झालेल्या बैठकीनंतर फडणवीस जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्यासोबत नारायण राणे नव्हते। दरम्यान अहमदाबाद विमानतळावर कोणतीही प्रतिक्रिया न देणाऱ्या राणे यांनी मुंबईत पोहोचताच आपला अहमदाबाद दौरा हा खाजगी कामासाठी असल्याचं सांगितलं। काही दिवसांपूर्वीच नारायण राणे हे भाजपच्या वाटेवर असल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती, पण त्यावेळी राणे यांनी आपल्या भाजप प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली होती, पण त्याच वेळी राज्यातल्या पक्षश्रेष्ठींवर नाराजीही व्यक्त केली होती। त्यामुळे राणेंचा अहमदाबाद दौरा हा कमालीचा लक्षवेधी ठरलाय। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी उमेश कुमार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उमेश, आपण बघितलं की अहमदाबादमध्ये असताना त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र मुंबईत आल्यानंतर ते असं म्हणतात की मी खाजगी कामासाठी गेलो होतो। नेमका काय अर्थ काढायचा, कारण की 3 नेते एकाच वेळी अहमदाबादमध्ये? नाही, ज्या मागच्या ज्या घडामोडी आहेत महाराष्ट्रातल्या त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही दीपक, कारण ज्या घडामोडी वेगाने घडत आहेत त्यानंतर जेव्हा आपण ही अगोदर सांगितलं होतं की नारायण राणे हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहे, भारतीय जनता पक्ष त्यांच्या संपर्कात आहे, त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं। पण कालची सर्वात महत्त्वाची भेट ही तातडीची विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची होती। ही अचानक ठरलेली भेट होती। महाराष्ट्राचं विधानसभेचं सेशन जे आहे ते आता संपलेलं आहे आणि अगोदर ज्या बातम्या होत्या आणि त्याच वेळेस नारायण राणेंचं अहमदाबादमध्ये असणं याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। आणि जी सूत्रांची माहिती होती आमच्याकडे त्यानुसार ही जेव्हा भेट झाली अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची, ती रात्रीची वेळ होती, रात्री 9:55 ते 10:55, जवळपास 1 तास ही त्यांची भेट चाललेली आहे। आणि या बैठकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो कळतो तो हाच होता की नारायण राणेंविषयी, कारण या बातम्या अगोदरही आल्या होत्या। त्यानंतर राणे दिल्लीलाही गेले होते, राहुल गांधींना भेटले आणि त्यांनी स्पष्ट केलं होतं की मी जायचं असलं तर सांगेल। पण या सर्व ज्या घटना आहेत तुम्ही बघाल तर या सर्व घटना या पडद्यामागच्या घटना आहेत। असं कोणी सांगणार नाही तुम्हाला की मी याला भेटायला गेलो होतो आणि तिथे आमचं असं झालं। तर ज्या घटना दोन्ही म्हणजे नारायण राणेंकडून असो, यांच्याकडून असो की भारतीय जनता पक्षाकडून असो, जी सूचक वक्तव्य, जसं कालचं सूचक वक्तव्य नितेश राणे यांचं होतं की साहेब जो निर्णय घेतील त्यांचं त्यामुळे अनेकांचं भलं होईल, ते सगळ्यांच्या हितासाठी निर्णय घेतील। नितेश राणेंचं निलंबन होतं ते झालं नाही, काँग्रेसच्या इतर आमदारांचं निलंबन झालं। कुठेतरी भारतीय जनता पक्षाचा जो एक सॉफ्ट कॉर्नर आहे नारायण राणेंविषयी तो खूप दिवसांपासून आहे आणि त्यात काही घडामोडी झाल्या होत्या ज्या मागे सर्वात अगोदर जेव्हा माझाने बातमी दाखवली होती की भारतीय जनता पक्ष हा राणेंच्या संपर्कात आहे आणि त्याची सुरुवात जर बघायची तर ज्यावेळेस रावसाहेब दानवेंच्या मुलाचं संतोषचं लग्न होतं त्यानंतर राणे आणि मुख्यमंत्री एकत्रित आले होते। त्यावर राणेंनी सांगितलं होतं की आम्ही काय विमानात बसून बोलणार आहोत का, असं त्यांनी त्यावर एक त्यांचं स्पष्टीकरण दिलं होतं। पण त्यानंतरच्या जर तुम्ही घटना बघितल्या आणि घडामोडी बघितल्या, एकंदरीत राणेंचं जे काँग्रेसमध्ये सध्या जी घुसमट चालू आहे, एक कोल्डवार चालू आहे अशोक चव्हाण आणि राणेंमध्ये, आणि ते वारंवार बाहेर सुद्धा येत आहे, प्रसार माध्यमांसमोरही ते बोलले आहेत, निलेश राणे या संदर्भात बोललेले आहेत। तर कुठेतरी हे संकेत नक्कीच आहेत की भारतीय जनता पक्षालाही राणेंसारखा एक मजबूत नेता जो आहे तो त्यांच्या पक्षात हवा आहे। त्यासाठी या सर्व हालचाली चालू आहेत आणि राणे जे सध्या आहेत त्यावरून ते आता बजेट सेशन नंतर काय निर्णय घेतील एवढ्या सगळ्या घडामोडीनंतर याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि यासाठी सर्वात महत्त्वाची भेट जी होती ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची भेट होती। राणे त्या मीटिंगमध्ये नव्हते, मात्र ते अहमदाबादमध्ये त्यावेळेस उपस्थित होते, त्यामुळेच त्यांची ही भेट जी आहे ती लक्षवेधी आहे आणि सगळ्यांचं त्यामुळेच लक्ष लागलंय की आता राणे नेमका काय निर्णय घेतात पुढे। पण उमेश, मुख्यमंत्री असं म्हणतायत की नारायण राणे ना आपल्याला भेटले ना अमित शहांना।
नाही, भेट जी होती ती अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचीच होती. हे कालही आम्ही स्पष्ट केलं होतं. काल रात्री जेव्हा ही बातमी माझाने दाखवली त्यावेळेसही आम्ही स्पष्ट केलं होतं की मुख्यमंत्री हे अमित शहा यांना भेटले, तासभर त्यांची भेट झालेली आहे. त्या चर्चेचा मुद्दा आम्ही सांगितला होता की तो राणे हा आहे, अशी सूत्रांकडून माहिती मिळते. राणेही काल तिथेच होते, ही बातमीही आपण काल सांगितली होती. मात्र आज ते सकाळी माझ्याच्या कॅमेऱ्यातही कैद झाले. त्यांनी तिथे प्रतिक्रिया नाही दिली, पण इथे प्रतिक्रिया दिली. त्या बैठकीत राणे नव्हते हे आपण कालही स्पष्ट केलं होतं. मात्र जो चर्चेचा मुद्दा आहे सध्या भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींमध्ये असो किंवा इथे असो, तो नारायण राणे हेच आहेत. आता सगळ्यांचं लक्ष त्यामुळे राणेंवर आहे की राणे आता नेमका काय निर्णय घेतात. दीपक, त्यामुळे येत्या काही काळामध्ये कदाचित नारायण राणे हे पक्षांतर करतील किंवा नाही हा सर्वस्वी निर्णय नारायण राणेंचा आहे. मात्र या सगळ्या घडामोडींमुळे मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवीन वादळ येण्याची मात्र निश्चितच शक्यता आहे. उमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि केलेल्या विश्लेषणाबद्दल.